एक वारकरी आज 400हून अधिक भाविकांचा भक्तिमेळा वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या दिंडीने घालून दिला आदर्श। भक्ती सेवा आणि संस्काराचा संगम, विठ्ठल नामाचा गजर, स्वच्छता, वृक्ष संवर्धन आणि व्यसनमुक्तीचा संदेश, 15 वर्षांची अखंड परंपरा। वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या दिंडीतून समाजाला नवा आदर्श। भक्ती सेवा आणि समाज प्रबोधनाचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या दिंडी सोहळ्याकडे पाहावे लागेल। अवघ्या एक वारकऱ्यापासून सुरू झालेला हा दिंडी सोहळा आज 15व्या वर्षी 400हून अधिक विठ्ठल भक्तांच्या सहभागापर्यंत पोहोचलाय। श्रद्धा आणि सेवाभावाच्या बळावर उभा राहिलेला हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। ही दिंडी केवळ पंढरपूरच्या वाटेवरील भक्ती यात्रा नसून समाजाला सकारात्मक दिशा देणारी चळवळ बनली। स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देत मोबाईल टॉयलेटची सुविधा, प्लास्टिक मुक्त दिंडी, स्टीलच्या ताटांचा वापर तसेच कचरामुक्त परिसराचा संकल्प राबविण्यात आला। पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा संदेश तर युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे यासाठी व्यसनमुक्तीचा जागरही या दिंडीच्या माध्यमातून करण्यात आला। दिंडीतील महिला वारकऱ्यांनी पारंपरिक वेशभूषेतून विठ्ठल नामाचा गजर करत सादर केलेल्या मनमोहक नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। त्यांच्या भक्तिमय सादरीकरणाने उपस्थित भाविक भारावून गेले आणि टाळ्यांच्या कडकडाटात महिला भगिनींचे कौतुक करण्यात आले। विठ्ठलाची आरती, पाद्यपूजन आणि पालखी सोहळ्यानंतर पावले चालती पंढरीची वाट या भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या वातावरणात दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली। संपूर्ण परिसर या प्रसंगी विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला। या दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शहरातील अनेक प्रतिष्ठित विठ्ठल भक्तांनी उदार मनाने आर्थिक सहकार्य केले। त्यांचे वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभारही व्यक्त करण्यात आले। या प्रसंगी सुनील त्रिपाठी, सुनील दातरंगे, संतोष मेहत्रे, ईश्वर परदेशी, रावसाहेब भगत, अनंत द्रविड, जगन्नाथ औशीकर, विनायक खेडकर आणि गोडगे सर उपस्थित होते। मी सुनील प्रकाश चंद्र वसंत त्रिपाठी, अध्यक्ष वैष्णव सेवा भक्त मंडळ। आमच्या दिंडीला हे 15 वर्ष आहे। आम्ही 15 वर्षापूर्वीपासून म्हणजे पहिल्या वर्षापासून दिंडी ही ह्याच्यामध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने आम्ही मोबाईल टॉयलेट केलेलं आहे। कचरा होऊ नये म्हणून आम्ही प्लास्टिकची कोणती वस्तू वापरत नाही। आम्ही एकदाच प्लेट जाड घेतलेले आहेत, तेच आम्ही प्रत्येक वर्षी वापरतो। जेवणासाठी आम्ही स्टीलचे ताटं वापरतो। त्याचप्रमाणे आम्ही वृक्षारोपणसुद्धा करतो आणि दिंडीचा आमचा उद्देश हा ह्या जे व्यसनी असतात त्यांनी व्यसनं सोडून निर्व्यसनी व्हावं हा आमचा मुख्य हेतू आहे। आणि प्रत्येक वर्षी लोक जोडत जातात आणि तो आपला संकल्प पूर्ण करत असतात। त्याच्यामुळं दिंडी सोहळ्यामुळे निर्व्यसनी होण्याचा प्रकारसुद्धा चांगल्या प्रमाणे वाढत आहे, हे पाहून आनंद वाटतो। त्याचप्रमाणे दिंडी सोहळ्यासाठी जे उपक्रम राबवतात, आम्ही प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकातसुद्धा खासदारांच्या हस्ते वाटप केलेलं आहे, लंके साहेबांच्या हस्ते। त्याचप्रमाणे वृक्षारोपण तर करतोच, शिवाय रस्त्याने आमच्याच महिला भजनी मंडळ हे भारुडं वगैरे करतात आणि शहरातील व्यक्तींना दिंडीची कशी आवड होईल याची ते काळजी घेतात। किती वारकरी सध्या आता दिंडीकडे मार्गस्थ होणार आहे? आत्ता जवळजवळ आता आज निघताना 200 ते 225 राहतील। पंढरपूरपर्यंत ही संख्या 400 ते 450 पर्यंत राहील। आणि विशेष म्हणजे आम्ही 11व्या वर्षी म्हणजे दिव्यांग बांधव जे असतात की त्यांना म्हणजे आपण थोडक्यात त्यांची एवढी काळजी घेत नाही, पण आम्ही दिव्यांग बांधवांनासुद्धा 4 घेऊन गेलो होतो। यावेळेससुद्धा 2 दिव्यांग बांधव आहेत, ते पूर्ण अंध आहेत, ते पुण्यावरून दिंडीमध्ये येतात। महादेव गायकवाड हा पूर्ण 100% अंध आहे, पण तो जवळजवळ 8 वर्षापासून आमच्यासमोर पायी वारी करतो आणि तो उत्कृष्ट गायकसुद्धा आहे। नमस्कार, माझं नाव पी डी कुलकर्णी। माझं हे पायी दिंडीवारीचं 2रं वर्ष आहे। वारी माणसांनी जरूर करावी। या वारीमधनं एक विषय होतो की आपण आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व, आपली आयडेंटिटी वारीमध्ये पूर्णतः विसरून जातो आणि आपल्या पाठीमागे एकच बिरोदावली असती, ती म्हणजे माऊली। माऊली म्हणूनच आपण संपूर्ण वारीत ओळखलं जातो आणि आपले जे ऐहिक ज्या आपल्या गोष्टी चिकटलेल्या असतात त्या वारीतनं सगळ्या गळून पडत असतात। मी एक कलाकार म्हणून नगर शहराला माहिती आहे, मी संपूर्ण नगर शहरातील कलाकारांना नम्रमान या निमित्ताने करू शकतो की तुमच्या आत्मिक शुद्धीकरणासाठी
जरूर वारी करा.